हॅलो फ्रेंड्स, ग्रीन फ्लोअर चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पीस लिली या प्लांटविषयी माहिती बघणार आहोत। पीस लिलीच्या प्लांटला सायंटिफिकली स्पॅथिफिलम असे नाव आहे। ही वनस्पती ॲरेक्सिक कुटुंबातील आहे आणि ही बारमाही वनस्पती आहे। या प्लांटला माती कशी हवी आहे हे बघूया। ओलसर पण चांगला निचरा होणारी आम्लयुक्त माती हवी आहे। हे प्लांट तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा वाढवू शकता। सगळ्यात मनमोहक असे हे इंडोर प्लांट आहे। या प्लांटला कमी देखभालीची गरज असते। महिन्यातून एकदा खत घालावे। भरपूर फुले यावी यासाठी महिन्यातून दोनदा म्हणजेच 15 दिवसातून एकदा वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत तुमच्या घरी जे काही अवेलेबल असेल ते खत तुम्ही घालू शकता। या प्लांटला खूप जास्त ऊन नको, पण इनडायरेक्ट सूर्यप्रकाश हा मिळायला हवा। रोज या झाडाला खिडकीत अशा ठिकाणी ठेवा जिथून तुम्हाला इनडायरेक्ट असा सूर्यप्रकाश या झाडाला मिळत राहील। झाडाची आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी पेपर टॉवेलने हळूवारपणे स्प्रे करावा आणि पुसून घेत चला। जसं बघा या व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे की असं स्प्रे करायचा, हलक्या हाताने, पाणी मुळांमध्ये जायला नको अशा पद्धतीने स्प्रे करायचा आणि एक हलका टिश्यू पेपरने त्याला असं हलक्या हाताने पुसून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप अशी पानांवरती किती इंडोर ठेवलं तरी घाण येते आणि ती घाण अशी पुसवून घ्यायची, म्हणजे झाडाची आर्द्रता ही छान प्रकारे टिकून राहील। जेव्हा पीस लिलीला असे छोटे छोटे असे तपकिरी रंगाचे पानं होऊ लागतात काठाकाठानी, तेव्हा एकतर खूप जास्त पाणी झालेलं असतं किंवा खूप कमी प्रमाणात पाणी झालेलं असतं किंवा दोन्हीपैकी काही नसेल तर जसं खूप झाडांना असं बेबी प्लांट येत असतील तुमच्या झाडांना, जसं माझं हे एकच प्लांट होतं पण एका प्लांटच्या आज 4 ते 5 प्लांट त्या पॉटमध्ये तयार झाले आहेत। अशामुळे छोटे छोटे असे कण असे बारीक रंगाचे तपकिरी पानं होतात त्याची, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही। आणि पीस लिलीला जेव्हा तुम्ही पाणी देता तेव्हा ते फिल्टर केलेलं पाणी देत चला, म्हणजे पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये जे फ्लोराईड असतं त्यामुळे ते पाने तपकिरी होऊ लागतात। तुम्ही बघू शकता माझ्याकडे पीस लिलीला एक सुंदर आणि मस्त असे फ्लावर आलेले आहेत आणि खूप सारे असे बेबी प्लांट्ससुद्धा आलेले आहेत। हे सगळे बेबी प्लांट शिफ्ट करण्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया। थँक्यू।